चल चल दे लवकर, दुकान बंद झालं तर गडबड होऊन जाईल. हा दीपक कुठे गेला? दीपक, ए दीपक! अहो ते आंघोळ करतात. तो काय सारखा आंघोळच करत बसतो काय? त्याला म्हणाव जरा मळ्यावर जा, त्या कांद्याकडे लक्ष देव म्हणाव जरा. तो हा. कांदा वाळून चाललाय. आणि तुम्ही लवकर या जरा. वय वय कळलं. तुम्हाला दादाना घरात भाव म्हणून ठेवलंय का गडी म्हणून? अरा दीपकराव, काय ही तरा? अहो कोण म्हणल का तुम्हाला एवढं शिकलेलं? तुम्ही बी काय नाही ते करत असताय राव. हॅ? अरे परसू, हे शेतात काम करणं बी महत्वाचं आहे. हा महत्वाचं आहे. झालं बघा. पैसे दादाकडे ना. अहो समजा गावाला ठाव आहे, तुमची उधारी दादानं भागवायची. काय खरंय का नाही? मग दीपकराव, एक बोलू का? बोल. नाही म्हणजे आपलं एक मैत्र म्हणू ना. अरे बोल. तुम्ही सारखं दादा 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 करत जाऊ नका. अरे येड्या, दादा माझा देव आहे, देव. आता हो, हाय का? आम्ही कुठं नाही म्हणतोय. अहो तुमचा दादा लय लाख माणूस असेल, तर तुमच्या लाखाचा बी जरा विचार करा. हं? आता हे बघा, तुमचं ₹1,00,000 बहिणीच्या लग्नात घातलं. किती दिवस झालं? 1 वरीस होऊन गेलं आणि तुम्ही बसला इथं ग्रीन हाऊस सुरू होईल म्हणत चिपाड गोळा करत. अरे तसं नाही रे बाबा. हे बघा, रागू नका. पण एक लक्षात ठेवा, तुळशीच्या एका रोपासाठी भांगेचं शेत कवटाळून बसू नका. एवढंच.